अशीच म्हणा. अंबाबाई अंबाबाई लाड लाड ये ग काग धरीला तुला ग धरीला तुला तुझ्या पायी मी आलो पायी पायी तू सत्वाची खरी अंबाबाई तुझ्यासाठी मी आलो पायी पायी तू पुढं पुढं तू पुढं पुढं तू पुढं पुढं मी ग तुझ्या माग कार घरी तुला बांगड्याची माळ लिंबावानी डोळा बांगड्याची माळ लिंबावानी डोळा उभी आहे नदीच्या काठाला उभी आहे नदीच्या काठाला लखबा बांगड्याची माळ लिंबावानी डोळा बांगड्याची माळ लिंबावानी डोळा उभी आहे नदीच्या काठाला उभी आहे नदीच्या काठाला या ठिकाणी या पवित्र ठिकाणी भजन करण्याची सुवर्ण संधी आणि या मुलगे गावाबद्दल आज प्रत्येक भजनी कलावंत असू दे एक 4 शब्द लिहिण्याचा प्रयत्न त्या आई भगवतीच्या कृपेने आज ज्या ज्या या ठिकाणी ज्या ज्या भजनी कलावंतांनी किंवा इथे नाट्यकर्मी असू दे इथे कोणतेही कलावंत असू दे या ठिकाणी ज्याने ज्याने आईची सेवा केली मला अनुभव आहे त्याचं आयुष्याचं सोनच झालं नक्की. सोडून मोकळे केस हिरव्या साडीत दिसली ग सोडून मोकळे केस हिरव्या साडीत दिसली ग नवचंडी मध्ये येड माझी घाटाला बसली नवचंडी मध्ये येड माझी घाटाला बसली नवचंडी मध्ये येड माझी घाटाला सोडून मोकळे केस हिरव्या साडीत दिसली सोडून मोकळे केस हिरव्या साडीत दिसली नवचंडी मध्ये येड माझी घाटाला बसली
असं बसतं. कारण डबलवारी क्षेत्र वेगळं असतं आणि हे संगीत भजन वेगळं असतं, त्यामुळे काहीतरी कंट्रोल करतो लागला. पण चाल अतिशय सुंदर आहे बघा. गजलासाठी जी चाल निवडली आहे त्याचं फक्त टायटल घेतो आणि गजला सुरुवात करूया. मी सध्याची ट्रेंडिंग चाल आहे ती आजकालची तरुण मुलं भजन कसं ऐकणार, कारण बुवा लोकांची डोकी फिरलेली नाही. पण आजकालच्या तरुण मुलांना ते भजन ऐकण्यासाठी, ते प्रोत्साहित करण्यासाठी ते त्यांच्या डोक्यात आमका चाल लावून लागतात. मी लाकडी भुसाग, तू शेरणी शिकारी, मी भाबडास साग. खरं तर ह्या गाण्याचा अर्थ काय नाही. मी तू मळा अंगुराचा, मी लाकडी भुसाग. अनेक करतो तसं काय नाही, पण आजकालच्या पोरांका काय हवा त्याच्या निमित्तान हरिनाम तरी ऐकतील म्हणून या चालणार. तू मळा अंगुराचा, मी लाकडी भुसाग, तू शेरणी शिकारी, मी भाबडास साग. तू शेरणी शिकारी, मी भाबडास साग. तरी पैज लावतो सखे, तरी पैज लावतो सखे, तुला पाहतो सखे, एक फुल वाहतो सखे, तुला पाहतो सखे. तुम्हाला फुलाचा तू शेरणी शिकारी, मी भाबडास साग. तू शेरणी शिकारी, मी भाबडास साग. तरी पैज लावतो सखे, तरी पैज लावतो सखे, तुला पाहतो सखे. या गाण्याचा प्रभाव किती आहे बघा. म्हणजे आमचं खंजीर वाजत मगातपासून अगदी मान टाकून खंजीर वाजत होतो, पण ह्या गाण्यात सोळा आनंदाचा माझ्या भगवती देवीचा, सोळा आनंदाचा माझ्या भगवती देवीचा. दर्शनासी गा तिच्या दर्शनासी गाव झाला सारा गोळा. तिच्या दर्शनासी गाव झाला सारा गोळा. पार्वती जणू आली हो घरा, पार्वती जणू आली हो घरा. आनंद तो करू साजरा. बंधुनी जाती पापे होई जीवना उद्धार. कलियुगा माझी आई दुधाची आधार. बंधुनी जाती पापे होई जीवना उद्धार. कलियुगा माझी आई दुधाची आधार. देवी भगवती मायेचा, देवी भगवती मातेचा महिमा जगी थोर. देवी भगवती मातेचा महिमा जगी थोर. मनोभावे बुडवी करूया जागर.
क्षेत्र आपल्या ह्या कोकण भूमीमध्ये आणि खास करून माझ्या ह्या देवगड तालुक्यामध्ये आहेत, नाही का. आई भगवती असू दे, श्रीदेवी कुणकेश्वर आमचं देवस्थान, श्रीदेवी विमलेश्वर, रामेश्वर, ही अनेक देवदेवतांच्या वास्तव्यामध्ये आज तुमचा आमचा हा अख्खा देवगड तालुका उभा आहे. आणि आज भक्तिभाव आणि हरिनामाचा गजर हा फक्त या मातीचा तुरुज, कारण साधू संत या माझ्या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आले. छत्रपती शिवाजी महाराज हे या माझ्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आलं, नाही काय. आणि अशा थोर पुण्य मातीमध्ये तुमचा आमचा जन्म झाला, हे परमेश्वराचं लिखित आहे बघा. कोणाचाही जन्म हे होणार नाही. कारण कोकणी माणूस जरी एखादा माणूस गरीब असलो तरी तो शेती श्रीमंत हवा. हा आई देवी, नाही का, ही सगळी देवस्थानं, श्रीदेवी भैराई, ही सगळी देवस्थानं या माझ्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये, माझ्या या देवगड तालुक्याच्या मातीमध्ये, नाही का. म्हणून म्हणजे बघा, देवी भगवती मातेचा महिमा जगी थोर, मनोभावे मुदुनी करूया जागर, मनोभावे मुदुनी करूया जागर, मनोभावे मुदुनी करूया जागर, मनोभावे मुदुनी करूया जागर. डोळे भरून तिला पाहूया, डोळे भरून तिला पाहूया, मुलगे गावची तू जननी तू ग माय तू भवानी, मुलगे गावची तू जननी तू ग माय तू भवानी, मुलगे गावची तू जननी तू ग माय तू भवानी, मुलगे गावची तू जननी तू ग माय तू भवानी, मुलगे गावची तू जननी तू ग माय तू भवानी. रक्षणाशी उभी माझी तू ग स्वामिनी, रक्षणाशी उभी माझी तू ग स्वामिनी, रक्षणाशी उभी माझी तू ग स्वामिनी, मुलगे गावची तू जननी तू ग माय तू भवानी. बघा आई देवी भगवतीच्या या आशीर्वादासाठी आज पहिल्या दिवशी एवढी गर्दी, नाही का, अलोट गर्दी. म्हणजे या गावची माहेर वशील म्हणा किंवा पाहुणा रावळा म्हणा, कुठेही परिचयाचा असला तरी या दिवसात तो येऊन या ठिकाणी आपली मानाची ओटी आईची भरतो, नाही काय. कारण प्रत्येक भक्ताला ही आई प्रिय आहे आणि प्रत्येक भक्तावरती त्या आईचा आशीर्वाद आहे. म्हणून म्हणते बघा, मुनिगे गावची तू जननी तू ग माय तू भवानी, रक्षणाशी उभी माझी सखी स्वामिनी, जगताची तू ग माता, जगताची तू ग माता, जगताची तू ग माता तू ग अंबिका भवानी, जगताची तू ग माता तू ग अंबिका भवानी, भक्तांच्या हाकेरी तू धावती, भक्तांच्या हाके तू येई धावली, मनोभावे तिला पूजूया, मनोभावे तिला पूजूया. सोहळ्यानंदाचा माझ्या भगवती देवीचा, सोहळ्यानंदाचा माझ्या भगवती देवीचा, तिच्या दर्शनात
निसर्गाने नटलेलं मुणगे गाव असं छान, निसर्गाने नटलेलं मुणगे गाव असं छान, निसर्गाने नटलेलं मुणगे गाव असं छान, देवी देवतांचा असं गाव हा मान. निसर्गाने नटलेलं मुणगे गाव असं छान, देवी देवतांचा असं गाव हा मान. देवी देवतांचा असं गाव हा मान. मनोभावे तिला पूजा, मनोभावे तिला पूजा, आनंद तो करता. दर्शनाची गवधाला कारगोळा, तिच्या दर्शनाची गवधाला कारगोळा, तिच्या दर्शनाची गवधाला कारगोळा, मनोभावे तिला पूजा, पार्वती जणू आई हो घरा. हॅलो हॅलो काय जिंकण्याचा मोह नाही, हारण्याचे भय नाही, जिंकण्याचा मोह नाही, हारण्याचे भय नाही, जिंकण्याचा मोह नाही, हारण्याचे भय नाही. स्वामी शक्ती ज्याच्या पाठी गेलेली जाते गावी, ज्याच्या पाठी गेलेली जाते गावी, सोबतीला नाही कोणी, सोबतीला माझे गावी, सोबतीला नाही कोणी, सोबतीला माझे गावी. उन्हामध्ये सावली स्वामी, दुःखामध्ये सुख हे स्वामी, दुःखामध्ये बळ हे स्वामी, वेदनेचा अंत स्वामी. उन्हामध्ये सावली स्वामी, दुःखामध्ये सुख हे स्वामी, कष्टामध्ये बळ हे स्वामी, वेदनेचा अंत स्वामी. श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ. जिंकण्याचा मोह नाही, हारण्याचे भय नाही, जिंकण्याचा मोह नाही, हारण्याचे भय नाही. स्वामी शक्ती ज्याच्या पाठी वेदनेच्या सुखदुःखाची, स्वामी शक्ती ज्याच्या पाठी वेदनेच्या सुखदुःखाची, सोबतीला नाही कोणी, सोबतीला माझे स्वामी, सोबतीला नाही कोणी, सोबतीला माझे स्वामी. उन्हामध्ये सावली स्वामी, दुःखामध्ये सुख हे स्वामी, कष्टामध्ये बळ हे स्वामी, वेदनेचा अंत स्वामी.